मी दिसायला खूपच सुंदर होती, पण लग्नाच्या पहिल्याच रात्री माझा नवरा माझ्याजवळ फिरकला सुद्धा नाही। हे सगळं पाहून माझ्या मनात वेगवेगळे आणि विचित्र प्रश्न निर्माण होऊ लागले होते की कदाचित माझा नवरा दुसऱ्या कुणावर प्रेम तर करत नसेल ना, नाहीतर नपुंसक तर नसेल ना। माझ्यासोबत असं काही होत असताना पाहून मी एकदा एका बाबाजवळ गेली, तर त्यांनी माझ्या नवऱ्याला सुधारण्यासाठी विभूती दिली। मला ती विभूती माझ्या नवऱ्याच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये मिक्स करायची होती। जेव्हा मी त्या विभूतीला माझ्या नवऱ्याच्या जेवणात मिक्स करून खाऊ घातले, त्या रात्री माझ्या नवऱ्याने माझे असे हाल केले की माझ्या तोंडून किंचाळ्या बाहेर पडू लागल्या। माझे नाव दीपाली आहे। मी दिसायला खूपच जास्त सुंदर होती। आता माझं तर वयही झालं नव्हतं की माझे घरचे माझ्या लग्नाचा विचार करू लागले होते। माझ्या लग्नाची गोष्ट ऐकून तर मी आश्चर्यचकित झाली होती की माझं लग्न, आणि तेही इतक्या लवकर। पण आता जे काही होणार होतं ते तर होणारच होतं। माझं वय कमी असल्या कारणाने मला लग्नाबद्दल काहीच माहिती नव्हते की लग्नानंतर काय होतं। माझा बालिशपणा आणि अज्ञानता पाहून माझ्या आईने मला माझ्या मावशीच्या घरी पाठवून दिले, कारण मावशीच्या घरी लग्न झालेल्या आणि माझ्या वयाच्या बऱ्याचशा मुली होत्या। लग्नानंतर होणाऱ्या सर्व गोष्टींचे ज्ञान मला या सर्व मुली मिळून देणार होत्या। मावशीच्या घरी जाण्या अगोदर माझ्या आईने मला समजावून सांगितले होते की तू जर त्यांच्या घरी राहशील तर ते लोक तुला सर्व काही शिकवतील। लग्नानंतर घर कसे बसवायचे, कुणासोबत कसे बोलायचे, माझ्याकडून अशा प्रकारे तयारी करून घेतली जात होती की जसे मी कुठे लढाई होण्या अगोदर शिपाईची ट्रेनिंग दिली जात होती। मावशीच्या घरी जाऊन मला बरेच दिवस झाले होते आणि तिथे माझे सर्वच दिवस खूप छान गेले होते, कारण तिथे माझ्या वयाच्या बऱ्याच मुली होत्या। लग्नाच्या अगोदर मला तिथे खूप काही शिकायला मिळाले होते आणि त्याच्या काही दिवसानंतर माझं लग्न करून देण्यात आलं। मी लग्न करून नवीन नवरी बनून माझ्या सासरी आली होती। लग्नाच्या पहिल्याच रात्री मी मनातल्या मनात अनेक स्वप्न रंगवून बेडवर बसली होती। माझ्या नवऱ्याची खूप आतुरतेनं वाट पाहत होती, पण थोड्या वेळानंतर जेव्हा माझा नवरा माझ्या खोलीत आला तेव्हा त्याची कर्तूत पाहून मी हैराण झाली होती, कारण माझ्या मावशीच्या घरी मला ज्या काही गोष्टी शिकवल्या गेल्या होत्या की लग्नाच्या पहिल्याच रात्री तुझ्यासोबत हे होईल ते होईल, पण असं तर माझ्यासोबत काहीच झालं नव्हतं। माझ्या नवऱ्याने माझा पदर बाजूला करून माझा चेहराही पाहिला नाही आणि मला कोणतेच गिफ्टही दिले नाही। माझ्यासोबत हे सगळं काही घडत असताना मला सारखी सारखी माझ्या मावशीच्या घराची आठवण येत होती, कारण ज्या गोष्टी मला त्या ठिकाणी शिकवल्या गेल्या होत्या तसं तर माझ्यासोबत काहीच घडत नव्हतं। माझा नवरा तर माझ्यापासून लांब लांबच होता। माझ्या नवऱ्याची अशी कर्तूत पाहून मी खूप अस्वस्थ झाली होती की हे माझ्यासोबत नेमकं असं काय करत आहेत। मी खूपच जास्त सुंदरही होती, तरुणही होती आणि कमी वयाची देखीलही होती, तरी सुद्धा माझ्या नवऱ्याने एकदाही नजर वर करून माझ्याकडे पाहिले सुद्धा नाही। मी पूर्ण रात्रभर रडत रडत काढली, पण त्यांनी मला साधं विचारलं सुद्धा नाही आणि स्वतः मात्र चादर पांघरून झोपून गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरात कोणालाही कळू दिले नाही की रात्री माझा नवरा माझ्यासोबत असा वागला म्हणून। असेच काही दिवस आणि रात्र निघून जात होते आणि मी आतल्या आत गुदमरत होते, कारण मी ही गोष्ट कुणाला सांगूही शकत नव्हती, कारण ही गोष्ट माझी आणि माझ्या नवऱ्याच्या मधली होती। काही दिवसांनी माझ्या मावशीची मुलगी रूपा मला भेटायला आली। ती जवळजवळ माझ्याच वयाच्या आसपास होती आणि आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्रीसारखं नातं होतं। तिला पाहून मी खूप आनंदी झाले। तिला छान चहा नाश्ता दिला आणि माझ्यासोबत माझ्या खोलीत घेऊन आली। तिला खोलीत आणल्यानंतर मी आतून दरवाजा लावून घेतला। दरवाजा लावल्यानंतर मी तिला पकडून जोरजोरात रडू लागली। मला असं रडताना पाहून ती मला म्हणाली की काय झालं आहे दीपाली, तू अशी का रडत आहेस? रूपाने विचारताच मी रडता रडता तिला माझी आणि माझ्या नवऱ्याच्या मधली सर्व काही हकीकत सांगितली। हे सगळे ऐकून तर रूपा हैराण झाली होती। रूपा आश्चर्यचकित होऊनच म्हणाली की असं कसं शक्य आहे की लग्नाची पहिलीच रात्र आहे, तुझ्यासारखी सुंदर बायको समोर बसली आहे आणि नवरा बायकोजवळ सुद्धा न येणं, बायकोसोबत एकही शब्द न बोलणं, असं कसं होऊ शकतं? मला तर वाटत आहे की तुझ्या नवऱ्यासोबत नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे। मी घाबरून विचारले की कसला मोठा प्रॉब्लेम? रूपा मला म्हणाली
की एकतर तो नक्कीच कुणाच्या तरी प्रेमात वेडा आहे, नाहीतर त्याला नक्कीच कुणीतरी काहीतरी असं केलं असेल की तो तुझ्याजवळ यायलाच नको. पण तू अजिबात घाबरून जाऊ नकोस, याच्यावर उपचार आहे. मी पुन्हा घाबरून रूपाला विचारलं की कसला उपचार आणि कुठे आहे. रूपाने सांगितलं की तिच्या गावी एक बाबाजी आहेत. ते या प्रकारच्या लोकांवर खूप चांगल्या प्रकारे उपचार करतात. जर तू कोणताही बहाणा करून माझ्या घरी आलीस तर मी तुला त्या बाबाजीकडे घेऊन जाईन. मी होकारार्थी मान हलवली. रूपा मला समजावून तिच्या घरी निघून गेली. एके दिवशी मी माझ्या सासूला म्हणाली की आई, मला काही दिवसांसाठी माझ्या घरी म्हणजेच माझ्या माहेरी जायचं आहे. माझेही मन थोडे फ्रेश होऊन जाईल. सासूबाईंनी माझ्या बोलण्याला लगेच सहमती दर्शवली. त्या म्हणाल्या की तुला घरी जाण्याची इच्छा आहे तर जाऊन ये. असे म्हणत त्यांनी परवानगी दिली. पण मला माहीत होतं की माझा नवरा तर मला घेऊन जाणार नाही, म्हणून मी माझ्या भावालाच बोलावून घेतले. माझा भाऊ मला घेऊन जाण्यासाठी आला होता. आम्ही थोडेच अंतर कापले होते की मी माझ्या भावाला म्हणाली की दादा, मला आत्ता आपल्या घरी यायचे नाही. मला दुसरीकडे जायचं आहे. मी पुन्हा कधीतरी घरी येईन. तू मला आत्ता आपल्या मावशीच्या घरी सोडून दे. मला तिथे काही काम आहे आणि तू ही गोष्ट आईला सांगू शकतोस, पण बाकी ठिकाणी कुणालाच कळता कामा नये. आणि 1-2 दिवसात मी तुला फोन करीन, तेव्हा मला पुन्हा माझ्या सासरी नेऊन सोडून दे. माझ्या बोलण्यावर माझ्या भावाने मला कोणतेही प्रश्न विचारले नाही, कारण लग्नाच्या आधीही मी माझ्या मावशीच्या घरी नेहमीच ये-जा करत होती. म्हणून त्याला वाटले की काही काम असेल, म्हणून त्याने मला कारण न विचारताच मावशीच्या घरी सोडले आणि परत घरी निघून गेला. रूपाने आधीच घरी आल्यावर मावशीला सर्व गोष्ट सांगितली होती. दुसऱ्या दिवशी मावशी मला त्या बाबांजीकडे घेऊन गेली. मी बाबाजींना माझे सर्व प्रॉब्लेम सांगितले. त्यावर बाबाजी म्हणाले की तू काही काळजी करू नकोस, तुझा नवरा पूर्णपणे बरा होऊन जाईल. फक्त तुला काही उपाय सांगतो, ते मात्र तुला पूर्ण करावे लागतील. मी दोन्ही हात जोडून म्हणाली की बाबाजी, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे, कारण मी खूप टेन्शनमध्ये आहे. बाबाजींनी काही मंत्र उच्चारून फूक मारून मला विभूती दिली आणि सांगितलं की ही विभूती तू तुझ्या नवऱ्याच्या खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टीत मिक्स करून खाऊ घाल. हळूहळू तुझ्या नवऱ्यात नक्कीच सुधारणा होईल. मी त्या बाबाजीचे खूप मनापासून आभार मानले आणि त्या दिवशी मावशीच्या घरी आली होती. 1-2 दिवस मी मावशीच्या घरी थांबली आणि त्यानंतर माझ्या भावाला फोन करून बोलावून घेतले. भाऊ आला आणि मला माझ्या सासरी परत आणून सोडलं आणि तो लगेच परत घरी निघून गेला. मी त्याच दिवसापासून बाबाजींनी दिलेली विभूती माझ्या नवऱ्याला खाऊ घालायला लागले. 1-2 दिवस मी माझ्या नवऱ्याच्या जेवणात ती विभूती मिक्स करून खाऊ घातले, पण माझ्या नवऱ्याच्या विचार व्यवहारात मला कोणताही बदल जाणवला नाही. हाच विचार करून मी थोडी आता टेन्शनमध्ये आली होती. पण अचानक माझ्यासोबत असा काही चमत्कार झाला की ते पाहून मी तर हैराण झाली होती. एक दिवस माझा नवरा माझ्या जवळ येऊन माझा हात त्याच्या हातात घेऊन म्हणाला की दीपाली, पुढील आठवड्यात आपण दोघेही दुसऱ्या घरात शिफ्ट होणार आहोत. त्यांचे बोलणे ऐकून मी हैराण झाली होती की दुसऱ्या घरात शिफ्ट, पण का? मी त्यांना म्हणाली की हे घर पण तर चांगले आहे, मग तुम्ही दुसऱ्या घरात जाण्याचा विचार का करत आहात? ते म्हणाले की आपल्या दोघांना एकांत मिळावा म्हणून. त्यांचे बोलणे मला तर काही समजत नव्हते, पण मनातल्या मनात थोडा आनंदही झाला होता की त्या बाबाजीच्या विभूतीचा परिणाम दिसू लागला होता. बहुतेक आम्ही दोघेही वेगळ्या घरात राहिलो तर माझा नवरा माझ्यावर जास्त प्रेम करेल आणि माझ्यासोबत चांगला व्यवहारही करेल. बहुतेक ते त्यांच्या घरातील लोकांसमोर प्रेम दाखवायला लाजत असतील, म्हणून ते माझ्यासोबत जास्त बोलतही नव्हते. यामागचे खरं कारण काय आहे मला नाही माहीत, पण मला असं वाटत होतं की बहुतेक हेच खरे कारण असेल. मला आता 1 ते 2 दिवस अजून विभूती खाऊ घालायची होती, पण जेव्हा मी शेवटच्या दिवशी माझ्या नवऱ्याला ती विभूती खाऊ घातली, त्या दिवशी रात्री माझा नवरा मला विचारू लागला की तू माझ्या जेवणात काही मिक्स करून खाऊ घालतेस का? माझ्या नवऱ्याने अचानकच असा प्रश्न उपस्थित केल्यावर मी घाबरलेल्या स्वरातच म्हणाली की नाही, नाहीतर.
तो म्हणाला की माझ्यापासून लपवण्याची काहीच गरज नाही, कारण मला सगळं काही माहीत झालं आहे. हे सगळं काही बोलता बोलता त्यांनी रूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला आणि आपल्या पॅन्टचा बेल्ट काढला आणि मला त्याच बेल्टने मारू लागला. मला त्यांनी इतके मारले की माझ्या तोंडून मोठमोठ्याने फक्त किंचाळण्याचा आवाज येत होता. मला मारता मारता तो सांगत होता की मला सर्व काही कळाले आहे, की तू कोणत्या तरी बाबाजीकडे गेली होती आणि मला सुधारण्यासाठी माझ्या जेवणात काहीतरी मिक्स करत होतीस. पण माझी गोष्ट नीट कान देऊन ऐक, मी कधीच सुधारणार नाही. मला कोणत्याही स्त्रियांमध्ये नाही तर पुरुषांमध्ये रस आहे आणि ही गोष्ट माझ्या घरातील सर्व लोकांनाही माहीत आहे. माझं लग्न तर त्या लोकांनी याकरिता लावून दिले कारण समाजाचे तोंड बंद करून ठेवू शकतो म्हणून. आणि मी वेगळ्या घरात याकरिता सांगत होतो की मी तिथे माझ्या मित्रांना बोलावू शकतो आणि त्यांच्यासोबत मजा मस्ती करू शकतो आणि तुला मी तिथे माझी मोलकरीण बनवून ठेवीन. माझा ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील लोकांनी दरवाजा ठोकायला सुरुवात केली. पण अशोक मला तोपर्यंत मारत राहिला जोपर्यंत मी बेशुद्ध पडत नाही. मी बेशुद्ध पडल्यानंतर तो दरवाजा उघडून बाहेर निघून गेला. माझी अवस्था मेल्यासारखीच झाली होती. मला घरच्यांनी त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाल्यानंतर मला माझ्या तब्येतीत थोडी सुधारणा जाणवू लागली. तेव्हा मी फोन करून माझ्या माहेरच्या लोकांना बोलावून घेतले. जेव्हा माझ्या माहेरची लोक आली त्यांना पाहून मी ढसाढसा रडू लागले. त्यांनी मला माझ्या या परिस्थितीचे कारण विचारले असता मी त्यांना सर्व काही खरं सांगितलं आणि त्यांना म्हणाली की तुम्हाला जर मी जिवंत हवी आहे तर मला आत्ताच्या आता तुमच्यासोबत घरी घेऊन चला. हे सगळं ऐकून तर माझी आई खूप घाबरून गेली आणि मला त्यांच्यासोबत घरी घेऊन गेली. काही दिवसांनी अशोकसोबत माझा घटस्फोट घेतला गेला. काही दिवस तर माझेच दुःख सावरण्यात निघून गेले आणि एक दिवस अचानक मला एक आशेचा किरण दिसू लागला आणि माझ्या अंधारात पडलेल्या आयुष्यात आशेच्या किरणने उजेड पडला होता. काही दिवसांनी मला रोशन नावाच्या मुलाचे खूप छान स्थळ आले होते. रोशनचे लग्न झाले होते, पण एका अपघातात त्याची बायको दगावली होती आणि ती सोडून गेली तेव्हा त्यांना 2 वर्षाचा मुलगाही होता. लग्नासाठी तर माझे मन तयारच नव्हते, पण माझ्या घरच्यांनी मला खूप प्रेमाने समजावले. लग्नाच्या आधी मला रोशनसोबत बोलायला, त्याच्यासोबत फिरायला मोकळीक देण्यात आली होती. रोशनला भेटल्यानंतर मला कळाले होते की या जगात जर काही लोक खराब आहेत तर काही लोक चांगली सुद्धा आहेत. रोशन खूपच चांगला होता. माझी इच्छा नसतानाही त्याने माझे मन जिंकून दाखवले आणि मी रोशनसोबत लग्नासाठी तयार झाली. काही दिवसांनी माझं लग्न रोशनसोबत लावून दिले. मी सुद्धा रोशनच्या मुलाला आपलेसे करून घेतले आणि त्याला मनापासून खूप प्रेम दिले. आज माझ्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली होती, पण रोशन मला इतक्या आनंदात ठेवत होता की जणू काही आमचं आत्ता कुठे लग्न झालं आहे. काही दिवसांनी मला असे कळाले की अशोकचे आई वडील आता या जगात नाहीत. अशोकच्या डोक्यावर परिणाम झाला आहे आणि तो वेडा झाला आहे. त्याच्या भाऊ आणि बहिणीने त्याला वेड्याच्या इस्पितळात दाखल केले आहे. त्याची तब्येत आता जास्तच खराब झाली आहे. तो जीवन आणि मृत्यूच्या दारात उभा आहे. अशोकने मला खूप त्रास दिला होता. त्याची अवस्था जाणून घेतल्यावर मला जाणीव झाली की शेवटी अशोकच्या कर्माची शिक्षा त्याला मिळालीच. मित्रांनो, जीवनात माणूस कर्म करतच असतो, पण आपण केलेली कर्म हे चांगले की वाईट हे देवच ठरवतो. आणि चांगल्या कर्माची फळं ही नेहमी चांगलीच असतात आणि वाईट कर्माची फळं ही वाईटच असतात आणि त्याची शिक्षा ही इथेच मिळते. त्यामुळे नेहमीच चांगले कर्म करत राहा. फळाची काळजी करू नका. आज ना उद्या तुमच्या चांगल्या कर्माची फळं ही चांगलीच मिळतील. धन्यवाद.